परिसर आहे, आपल्याला इथली शूटिंग करायला परमिशन मिळालेली आहे। इथे पूर्ण डिटेल मध्ये दिलेले आहे। अवा मित्रांनो, सगळ्यात उंच आणि मोठं झाड आहे असं म्हटलं जातं या झाडाला इथल्या। हे खूप प्रसिद्ध आहे, खूप लोक याला बघायला येतात त्या झाडाला। विचारून वगैरे गेलेलं कधी चांगलं। बापरे, दादा कोण आहे मध्ये? कसे असते गावाकडचे लोक मिलिंद सर, लगेच त्यांनी अनोळखी माणसांना लगेच चहाला प्रेमाने विचारलं, नाही तर शहरातले लोक चहा ठेवू का, चहा घेता का पिणार का, 17 प्रश्न विचारतात। चला, नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। कसे आहात? मजेत ना? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे, जग खूप सुंदर आहे। आपण आज पुन्हा निघालो आहोत बाईक राईडला, पण थोडं इंटरेस्टिंग एक आपल्याला व्यक्ती भेटले इथं, म्हणून इथं आपण ब्लॉग चालू केला। आप कहाँ से है? नमस्कार, मेरा नाम शिव कुमार साहू है। मैं छत्तीसगढ़ से हूँ और मैं भारत यात्रा कर रहा हूँ अपने साइकिल से, वो भी विदाउट मनी। अभी मैं ये साइकिल से जी विदाउट मनी कर रहा हूँ। अभी गुजरात से आ रहा हूँ मैं, और अभी त्र्यंबकेश्वर से होते हुए अभी साउथ साइड जा रहा हूँ, केरला, कर्नाटक, तमिलनाडु साइड। ओके, अभी कितने दिन की आपकी यात्रा? मैंने 17 की स्टार्ट किया था, मेरे को अभी 17 तारीख आया, 2 महीने कंप्लीट हो जाएगी, और मेरे ख्याल से जनवरी फरवरी तक मैं कंप्लीट कर लूँगा जहाँ जहाँ मेरे को जाना है। चलो, ऑल दी बेस्ट आपको। थैंक यू सर। आपकी आगे की यात्रा के लिए बहुत बहुत शुभकामनाएं। धन्यवाद सर। आपसे मिलके बहुत अच्छा लगा। मित्रांनो, आपण ब्लॉग स्टार्ट केला ते दादा भेटले होते आपल्याला, छत्तीसगडहून होते, आणि ते पूर्ण सायकलवर भारत भ्रमण करताय विदाऊट मनी। व्हिडिओमध्ये मी दाखवलं नाही, आपण पण त्यांना हेल्प केली, आणि त्यांचं चॅनल पण आहे। जेव्हा घरून निघाले होते त्यांनी त्यांचं चॅनल स्टार्ट केलं होतं, आणि त्र्यंबकेश्वरला त्यांचे 1K सबस्क्रायबर कंप्लीट झाले। तर त्यांचं चॅनल पण मी जमलं तर डिस्क्रिप्शनमध्ये देईल, जमलं तर त्यांना तुम्ही सपोर्ट करा। मी पण त्यांचं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे। चला, आता आपल्याला ज्या स्पॉटला जायचं आहे, थोडं भेटूया पुढे। आपल्यासोबत मिलिंद सर पण आहे, भेटूया आता पुढे। मित्रांनो, आपण लोकेशनला जायच्या आधी आपल्याला सुंदर असा एकदम, तुम्हालाही बघून मजा येईल, समोर बघू शकता शेत नांगरताय, बाबा काहीतरी पेरणी करताय। बाबा काय करताय? शेपू, तुम्हाला बघून आम्ही थांबलो। सुंदर, बाबा उत्साहाने बोलले मलाही घ्या व्हिडिओमध्ये। वाह, मस्त बैलजोडी शेत नांगरताना, क्या बात आहे। नाही, काहीच नाही विचारलं, धन्यवाद। चहा पिल्यासारखं झालं एकदम। नाही नाही नाही, खिलारी बैल आहे का? आम्ही तिथून पुढे जाणार आहे, अजून पुढे काहीतरी घाट आहे ना? सहकारी मंदिर नाही का, जगदंबा मंदिर? टाकारीचं। तिथे जायचं आहे आम्हाला। चला, भेटून खूप आनंद वाटला तुम्हाला। काय आम्हाला शहरामध्ये असं काही बघायला भेटत नाही। तिथं भोपळ्याचं झाड पण आहे मोठं। चला चला, चांगलंय चांगलंय, चला येऊ मग। चला, भेटून आनंद झाला तुम्हाला। चला ताई, ओके। चला मित्रांनो, हो नक्की नक्की। कसे असते गावाकडचे लोक मिलिंद सर, लगेच त्यांनी अनोळखी माणसांना लगेच चहाला प्रेमाने विचारलं, नाही तर शहरातले लोक चहा ठेवू का, चहा घेता का पिणार का, 17 प्रश्न विचारतात। चला जाऊया आता पुढे। त्यांनी माहिती पण चांगली दिली त्यांनी आपल्याला। चला जाऊया, इथून 3 किलोमीटरवरच आहे। चलो, चला येऊ का? आमचा तोच विषय चालू होता, म्हटलं गावातले लोक कसे प्रेमळ असतात बघा, लगेच चहाला विचारणार, तर शहरातले लोक चहा ठेवू का, पिणार आहे का चला 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 मित्रांनो, आता निघूया पुढे। मित्रांनो, आपलं पहिल्या लोकेशनला आपण पोहोचलेलो आहोत। बाजीराव पेशव्यांचा हा वाडा आहे। मागे आपल्या
गाड्या आपण पार्क केलेल्या आहेत आणि आपण इथं आतमध्ये जाणार आहोत. तर काहीसा असा व्ह्यू आहे बाहेरून. तर चला आता निघूया आतमध्ये. आतमध्ये एंट्री वगैरे काय आपण इथं पहिल्यांदाच आलो आहे. आपल्याला एक्झॅक्ट आयडिया नाही आहे कसं आहे काय आहे. एंट्री इथूनच आहे का हे पण माहीत नाही आहे. इथूनच असं मी मागे विचारलं होतं मी. एंट्री तर आहे इथून, पण आपलं बॅड लक असं आहे की हा वाडा बंद आहे असं वाटतंय मला. का चालू आहे काहीच समजायला मार्ग नाही. इथं कोणाला तरी विचारावं लागेल. गेट तर बंद आहे. दादा इकडं कोणीच नाही आहे. कोणाला विचारायचं? कोणीच नाही. लॉक वगैरे आहे का नाही? लॉक तर नाही आहे. बघता का उघडून? नाही बघायचंच आहे आपल्याला. लॉक नाही आहे पण विचारून वगैरे गेलेलं कधी चांगलं. बापरे. दादा कोण आहे मध्ये? हो तो जर्मन शेपर्ड आहे. नको नको नको. मित्रांनो बाजीराव श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या वाड्याचं आपल्याला गेट उघडून दिलेलं आहे. आतमध्ये आपण परमिशन पण घेतलेली आहे आणि हा समोरचा वाड्याचा एंट्रन्स आहे. आपण इकडून आलेलो आहे आणि बाहेरून तुम्ही बघू शकता काम त्यांनी आपल्याला फक्त इथलंच शूटिंग करायला परमिशन दिलेली आहे. त्याच्यामुळे थोडक्यात जो इतिहास आहे आपण तो समजून घेऊ. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे मराठा साम्राज्य प्रधानपंत आणि हिंदवी साम्राज्य विस्तारक हे सगळे यांची डिटेलमध्ये माहिती दिलेली इथे. आणि इकडे बोर्डवर पण बरीच माहिती आहे. तो तुम्ही झूम करून नंतर वाचू शकताय. तर रिफ्लेक्ट होत असेल बोर्ड. अजिंक्य योद्धा श्रीमंत थोरले बाजीराव यांचे जन्मस्थळ आहे. तर हा काहीसा वाड्याचा परिसर आहे. आपल्याला इथली शूटिंग करायला परमिशन मिळालेली आहे. इथं पूर्ण डिटेलमध्ये दिलेली आहे. शेरूमुळे आपण नाव शेरू आहे. डॉगमुळे आपण घाबरलो होतो. दिसायला पण काहीसं तसाच आहे. सुंदर असा वाडा आहे. हा वाडा बघण्यासाठी खास आपण नाशिकहून आलो होतो मित्रांनो. जेवढी आपल्याला परमिशन मिळाली तेवढंच आपण शूटिंग करणार आहोत. आणि इथून एक मागे एक इंटरेस्टिंग काय दादा ते भोपळ्याचं काय आहे? झाड आहे का? भोपळ्याचं झाड आहे, सटोय मंदिर आहे. नाही नाही काय केवढं आहे म्हणजे ते? हो मोठं डायरेक्ट आपलं भेंडीचं झाड एवढं. बरं बाप. म्हणजे ते पण बघण्यासारखं आहे. हो एवढे असे भोपळे आहेत त्यांना. हो का? त्याचं पण शूटिंग करू. चला मिलिंद सर पुढच्या स्पॉटला जाऊ. ते भोपळ्याचं झाड दाखवू. आता आपल्याला एवढीच परमिशन मिळालेली असल्या कारणामुळे आपण इथून आता लगेच निघतोय. धन्यवाद दादा तुमचे पण आभार आहे. ठीक आहे मित्रांनो आता आपण इथून या दादांच्या मदतीने बरंच काय आपल्या दादांची मदत झाली. दादा आपलं नाव काय? वाजे रामहरी वाजे. अच्छा धन्यवाद दादा आपल्यामुळे शक्य झालं ते सगळं. तर आता आपण इथून त्या भोपळ्याचं झाड जे आहे तिथं जाऊया. हा बुरुज या आपल्या गाड्या हा त्यांचं म्हणणं हा बुरुज आहे इथला वाड्याचा. हा समोर जो दिसतोय तो. तर चला आता भोपळ्याचं झाड कुठून जाऊ? इकडूनच जाऊ ना सरळ खाली? राईट मार. इथून फक्त राईट मारल्याला लगेच येऊन जाईल. चला धन्यवाद दादा. मित्रांनो या भोपळ्याच्या झाडापाशी आलेलो आपण. दादा म्हणतात थोडं आतमध्ये खाली उतरून बघा. हे काहीतरी भोपळ्याचं झाड आहे. हा आहे हो मिलिंद सर. मिलिंद सर आहेत 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 आहेत. हे काय गोल गोल भोपळे आहेत. मोठे मोठे भोपळे. हे काय झूम करून दाखवतोय पाय. अवा मित्रांनो सगळ्यात उंच आणि मोठं झाड आहे असं म्हटलं जातं या झाडाला. इथल्या
हे खूप प्रसिद्ध आहे, खूप लोक याला बघायला येतात त्या झाडाला. त्याच्यामुळे हे बघा खाली पण पडलेला आहे भोपळा. नाही कुठंच नाही ना, म्हणून तर ते थोडंसं हे वाटलं ना. चला ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद दादा. यूट्यूबला चॅनल आहे ना, त्याच्यात ते झाड कव्हर करण्यासाठी मी खास इथपर्यंत आलो होतो. आपलं नाव सर? माझं नाशिकला असतो मी, कल्पेश राठोड नाव आहे माझं. कल्पेश राठोड. आणि चॅनलचं नाव नाशिककर कल्पेश आहे. अच्छा. वाड्याचं पूर्ण शूटिंग करून आता म्हणतं जाऊ पुढे. नाही ते कुठं नाही म्हणून फेमस. हा, बरेच लोक लांबून मला बऱ्याच लोकांनी सांगितलं. हां चालेल, चला मिलिंद सर. मित्रांनो, आपण अजून दुबेर गावालाच आहोत. हे ऐतिहासिक गाव जे आहे दुबेर गाव, तर इथला आपण व्हिडिओ सेपरेट ठेवणार आहोत. आणि माझ्या मागे श्री क्षेत्र खंडेराव महाराज मंदिर पण आहे. आणि इकडे आपले छत्रपती शिवाजी महाराज. क्या बात आहे. याच्याशी बराचसा इतिहास जोडलेला आहे या गावाचा. म्हणजे आपण वाड्याला व्हिजिट दिली होती. आपले महाराज इथं आपल्याला मस्त अशी बघायला मिळत आहेत. बघून खूप आनंद झाला महाराजांना. तर आता इथून ह्या आतमध्ये जेव्हा आपण गेलो, इथून एंट्रन्स आहे या गावाचा. वाड्यात गेलो होतो आपण. आणि इकडे खंडेराव महाराज मंदिर. तर आता सुंदर अशा ऐतिहासिक गावाला व्हिजिट देऊन आपण पुढच्या लोकेशनला जाणार आहोत. तर हा ब्लॉग सेपरेट ठेवणार आहोत. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. भेटूया पुढच्या स्पॉटला.